वर्ध्यासह ग्रामीण भागात पावसानं हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांनी लागवडीला सुरुवात केली। तूर कपाशीसोबतच सोयाबीन लागवडीच्या कामांनी वेग घेतलाय, तर शेतकऱ्यांना आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे। संगमेश्वर तालुक्यातील देवरुखमध्ये मार्लेश्वर या स्वयंभू देवस्थान परिसरात असलेल्या मार्लेश्वर धबधब्यानं सर्वांनाच भुरळ घातली आहे। धबधबा ओसंडून वाहू लागल्यानं नागरिकांची पावलं धबधब्याकडे वळू लागली आहेत। सोलापुरात मागील 2 वर्षांपासून चोरीला गेलेले मोबाईल पोलिसांनी हस्तगत केलेत। पोलिसांनी 31 मोबाईल शोधले असून त्यातील 21 मोबाईल पोलिसांना परत केलेत। या मोबाईलची किंमत 7 लाखांच्या आसपास आहे। जालन्यातील म्हाडा कॉलनीत रात्रीच्या वेळेस पाणी आल्यानंतर मोटार सुरू करताना शॉक लागून एकाचा मृत्यू झालाय। पालिकेने दिवसा पाणी सोडावं अशी मागणी नागरिकांनी केली। पाटण तालुक्यातील गोवारे कोडोली इथल्या 8 फूट लांबीच्या अजगराला वनविभागासोबतच सर्पमित्रांनी रेस्क्यू केलं। रेस्क्यू केलेल्या अजगराला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलंय। सोलापूर जिल्ह्यातील तलावांच्या पाणी पातळीत वाढ झाली। रामपूर तलाव 100% भरलाय, तर हिप्परगा तलावातील पाणी पातळीची 100%कडे वाटचाल सुरू आहे, तर होडगी तलावातील पाणी पातळी 67%वरती पोहोचली आहे। ज्या नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल यांनी 17 अजरामर नाटकं लिहिली, त्या सांगली नजीकच्या हरिपूर इथल्या कृष्णा वारणेच्या संगमावरती देवल स्मृतीतीर्थ उभारण्यात आलंय। ज्या कट्ट्यावरती बसून नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल यांनी 7 अजरामर नाटकं लिहिली, त्याच कट्ट्यावरती त्यांच्या नावे स्मृतीतीर्थ साकारण्यात आलंय। राज्य सरकारनं 1 रुपया पीक विमा योजना बंद केल्यामुळे आता शेतकऱ्यांना विमा योजनेतील पीक निहाय हप्ता भरावा लागणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे। गोंदिया जिल्हा वाहतूक पोलिसांना आता 20 बॉडीवेअर कॅमेरे मिळालेले आहेत। या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून आता लोकांवरती वाहतुकीचे नियम तोडणारे आणि वाहतूक पोलिसांवरती अरेरावी करणाऱ्यांवरती वॉच ठेवता येणार आहे। वर्ध्यात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील व्यक्तीला शेती करण्याकरता मदत व्हावी या उदात्त हेतूनं मोफत बी बियाणं वितरण करण्यात आलं। तब्बल 75 महिला शेतकऱ्यांना ही मान्सून भेट देण्यात आली। बीडच्या आष्टी तालुक्यातील धक्कादायक प्रकार समोर आलाय। आई-वडील कर्नाटकात कोळसा तयार करण्यासाठी गेल्यानंतर त्यांच्या मुलांना तांड्यावरती घरकामासाठी ठेवण्यात आलं। याची माहिती मिळताच 15 बालकामगारांची सुटका करण्यात आली। यात 9 मुली आणि 6 मुलांचा समावेश आहे। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। धाराशिवच्या वाशीमध्ये पवनचक्कीचा मावेजा मागणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी मारहाण केली होती। या मारहाणीचा व्हिडिओ आणि फोटो ठाकरेगडाचे आमदार कैलास पाटील यांनी समाज माध्यमांवरती पोस्ट करत थेट गृहमंत्र्यांना प्रश्न विचारलाय। धाराशिव जिल्ह्यातील 100 एकराहून जास्त क्षेत्रावरील शेतकऱ्यांचं सोयाबीनचं बियाणं उगवलं नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। 11 दिवसांनंतरही बियाणं उगवलं नसल्यामुळे शेतकऱ्यांवरती आता दुबार पेरणीचं संकट आलंय। गोवा बनावटीच्या विनापरवाना दारू वाहतुकीवरती सिंधुदुर्ग पोलिसांनी कारवाई केली। या कारवाईत 55,75,000ची दारू जप्त केली आहे, तर वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या 25 लाखांच्या किमतीचे टेम्पोही जप्त करण्यात आले। नाशिक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नांदूर मधमेश्वर प्रकल्पातून सोडलेलं पाणी जायकवाडी धरणात दाखल झालं। धरणात आता 31.93% जलसाठा आहे, तर मागील वर्षी याच दिवशी फक्त 4.96% जलसाठा शिल्लक होता। जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात केळीच्या भावात वाढ झाल्यामुळे केळीच्या व्यापारात मंदीचं सावट निर्माण झालंय। रावेर बाजार समितीत 1975 ते 2175 रुपयांपर्यंत केळीचे भाव पोहोचल्यामुळे अन्य राज्यात होणाऱ्या निर्यातीवरती त्याचा मोठा परिणाम झालाय। छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील गाढे जळगाव शिवारात महावितरणचा हलगर्जीपणा बघायला मिळाला। महावितरणच्या वीज वाहक तारांमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालाय, मात्र निवेदन देऊन सुद्धा शेतकऱ्यांच्या मागणीकडे कानाडोळा केला जातोय। मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई आहे। विभागातील 376 गावं आणि वाड्यांमध्ये अद्यापही 470 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे। यामध्ये सर्वाधिक टँकर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुरू आहे। तेलाच्या गाड्या आणि किराणा व्यवसायात दामदुप्पट नफा कमवण्याचं स्वप्न दाखवत पिग्मी एजंटनं चौघांना 65 लाखांचा गंडा घातलाय। दोन्ही दाम्पत्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय, तर पोलिसांकडनं या बंटी बबलीचा शोध सुरू आहे। चिपळूणमधल्या कामथे इथे मुंबई गोवा महामार्गावरती प्रदूषित रसायनयुक्त केमिकलचं पाणी नदीत सोडणारे टँकर नागरिकांनी पकडलेत। 2 टँकर रंगेहात पकडण्यात यश आलंय। पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे।
अकोल्यातील एका मानसोपचार तज्ज्ञानं आत्महत्या केली. अॅनेस्थेशियाचे इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे.